नीलम गोरे हा महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या शिवसेनेनी शिवसेना प्रमुखांनी आणि उद्धवजींनी हा पडलेला धोंड्याला विधान परिषदच्या आमदारकी देऊन 24 वर्ष पक्षाने यांना एवढा मान सन्मान दिल्यानंतर पक्षासाठी काय काम तर शून्य काम आणि जिथे पाव तिकडे धाव या बाईंचं वागणं आहे. ज्या सामाजिक काम करत मोठ्या होत आहेत तृप्ती देसाई त्यांनी जो आरोप केलाय ते आता म्हणतात मी प्रूफ देते आणि ह्या आता दुसऱ्यांचे प्रूफ मागायला लागले. मुळामध्ये नीलम गोरे ही बऱ्याच कमेंट मध्ये आलंय नाव गोरे आणि काम मात्र काळे. इतक्या काळ्या हृदयाने भरलेली बाई कधीच म्हणजे मी तर स्थापना आमच्या पक्षामध्ये 83 पासून काम करते. 90 आम्हाला पदं मिळाली आणि त्याच्यानंतर या बाईचा झालेला शिरकाव तेव्हापासून मी या बाईला बघते. पक्षाच्या कामासाठी सगळं शून्य. माझा प्रोटोकॉल मला कसं मला काय ह्याच्या पलीकडे यांची धावण आहे. जिथे जिथे अत्याचार झाले त्या ठिकाणी आम्हीही गेलो होतो पण त्या आमदार असल्यामुळे जास्त तिथे नावारूपाला आल्या. याच्यामध्ये धुळ्यामध्ये जो अत्याचार झाला तेव्हा आम्हीही होतो बरोबर. पण नेहमीच सगळं बाजूला ठेवायचं आणि फक्त आणि फक्त स्वतःला कसं इम्पॉर्टंट मिळेल एवढंच बघण्याचं काम करतात. आज जेव्हा त्यांच्या पूर्ण अंगाशी आल्यावर या कॅप्टन खरात आता कॅप्टन खरातचे विविध प्रकार आपल्या समोर येतात. महिलांवर अत्याचार तर आहेच पण मंत्री पद कसं मिळवून द्यायचं आणि त्याच्यासाठी रक्त कसं व्हायचं आणि त्याच्यासाठी आपला लाभ कसा करून घ्यायचा अशा अनेक मंत्री त्यांना भेटले. दीपक केसरकरांनी तर भांडात फोडलं 39 मंत्री. आता त्या 39 मधली ह्या असाव्या एक म्हणजे आता परत प्रश्न आला 38 कोण म्हणजे हे असे एकेकांची आता लाईन लागेल. आणि काय म्हणजे काय मिळवण्यासाठी तुम्ही काय काय करत होता. आता पण आपण गेल्या आठवड्याचं जर पाहिलं तर ज्या पद्धतीने उद्धवजींवर बोलल्या अख्ख्या आणि वर त्यांना माहिती आहे की आपली आता थू थू होणार आणि वर बोलतायत की आता मला ट्रोल होईल. खरं म्हणजे तुम्ही ट्रोल करण्याच्या पण लायकीच्या नाही. पण तुम्ही ज्या सभेमध्ये ज्यांच्यामुळे गेलात विधानसभेने काय पाहिलं गेल्या 2022 पासून आधी तर पाहिलंच पण इतकं खाली गेलेलं त्याची गरिमा एवढी खाली नेलेला विधानसभा कधी कोणी पाहिली नव्हती. ती विधानसभा त्यांनी 2022ला 20 जून 2022 सभागृह आणि पाहिलं आणि मग एक 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 उड्या पडत गेल्या आणि त्या उड्यामध्ये ह्या बाईची उडी काय तर आम्ही जात होतो आम्हाला भेटत नव्हते. अहो मी ज्या वेळेला बंगल्यावर जायची मग त्या मुख्यमंत्री बंगला असो ना का मातोश्री आम्हाला कधी कधी सांगण्याची ही बाई हिंमत करायची थांबा उद्धवजी जरा बिझी आहे. मग भेटत नव्हते तर तुला कसं कळलं बिझी आहेत. हे मी कार्यकर्ती म्हणून सांगते. खोटारडी एक नंबर आणि बुद्धी चातुर्य ते पण तू तुझ्यासाठीच वापरलंस. ते पण त्याचा उपयोग पक्षासाठी झाला नाही. श्रमदान तर तू कधी केलंच नाही. त्यामुळे एक देखीलच खोटं बोलणारी बाई जर कोण असेल मला एकदा आठवतं मी त्यांच्या गाडीत होती आणि एका पोलिसांनी
फक्त उठला नाही, त्याचं लक्ष नव्हतं. तरा केबिनमध्ये गेल्या, फोन लावला, त्याला वर बोलवलं, त्याच्या वरिष्ठाला वर बोलवलं आणि इतक्या अद्वता त्याला बोलल्या. तेव्हा माझ्या आणखीन लक्षात आलं, अरे बापरे, यांचे एवढे मोठे युगो आहेत, हे एवढं मान अपमान, याचा अर्थ यांना एवढंच हवं होतं. आणि जेव्हा कळलं की आता हे उद्धवजींकडनं मिळत नाही, कदाचित मिळणार नाही, तशी उडी एकनाथ शिंदे. आणि भाषणात काय सांगतात, हो ना एकनाथ शिंदे. अरे वा, मग त्याच्यात प्रश्न पडला लोकांना, उंदीर कोण आणि मांजर कोण, साक्ष कोण कोणाची काढताय. त्यामुळे ह्या बाईवर बोलावं तेवढं कमी आहे. आता सामोरी जा आणि तुझे पुरावे बाहेर येत आहेत आणि ते दाखवतायत. आणि कॅप्टननी तुम्हाला चांगली कॅप्टनशिप दिली. आता तुम्ही कॅप्टनकडे जाऊन काय काय केलं ते कॅप्टनच सांगेल, बाबा आम्हाला काय. मुळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निरोप समारंभाच्या वेळी जे करतात त्याला जर ह्या मोठ्या स्वतःचं एक क्रेडिट किंवा काय म्हणतात त्याला, काहीतरी मला चांगलं, तर मग त्याच्यावरच कळतं नाही केवढा येडपटपणा आहे. केलं ना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी, सर्वांसाठी केलं, तुझं पण केलं. आणि आम्हाला पोटदुखीचा काय प्रश्न, कोणालाच. तुझं पोट एवढं आहे की तुझं ते भरतच नाहीये, त्यामुळे पोटदुखीचा काय प्रश्नच येत नाही. काही आपण बघतोय की दर काही दिवसांनी शिंदे गटातनं चर्चा व्हायची की ऑपरेशन टायगर करेल, राष्ट्रवादीचे आणि उभाटाचे काही खासदार सोडतील. मात्र माहिती मिळते की आता दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठांनी शिंदेंना शांत राहण्याच्या सूचना दिल्या. बघा, मला काहीतरी दिल्लीश्वरांनी द्यावं, माझं वजन हळूहळू कमी होत आहे, राजकीय, शरीराचं वाढतंय की मला नाही माहिती, राजकीय होतंय. त्याच्यामुळे जी काय तळमळ आणि जी काय महाराष्ट्रात आम्ही बघतोय ह्यांच्याबद्दल झालेली मळमळ, त्यामुळे जाऊन दिल्ली समोर शड्डू ठोकायचे. दिल्लीश्वरांच्या लक्षात आलं की हे जास्त झालं तर आम्हीच बदनाम जास्त हो. आधी ऑलरेडी दिल्लीश्वर बदनाम झाले ह्याच प्रकरणामुळे, अधिक होऊ. आणि हा एक महाराष्ट्र, अशा अनेक राज्य त्यांच्या विरोधात उभे राहत आहेत. अजून महाराष्ट्र कारणीभूत होऊ नये. आणि आता त्यांचं काम संपलेलं आहे असं दिल्लीश्वरांना वाटतंय. जेवढं काय राष्ट्रवादी तोडायची होती, शिवसेना बाळासाहेबांची फोडायची होती, ते आता तोडून फोडून मोडून झालेले आहेत. आणि त्यांनी पाहिलं, एवढं तोडलं मोडलं, सगळ्या मुंड्या चित केलं, तरी शिवसेना मुंबईमध्ये 65 संख्येनी, आणि जे आता ते अभ्यास नक्की करत असतील, 16 सीट ह्या 50 म्हणजे 100 आणि 50च्या बदले आहेत. याचा अर्थ तो त्यांनी लक्षात घेतला असेल की ह्याची उपद्रव्यता संपलेली आहे. आज अश्विनी भिडे मुंबई महानगरपालिकातील आयुक्त पदाची पदभार स्वीकारतील असं सांगितलं जातंय. मोठा विरोध एकनाथ शिंदे करताना बघायला मिळाले. मात्र कुठतरी त्यांची बोळवण केली, तुषार दोषींना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची बोळवण करून अश्विनी भिडेंना हे केलं असं वाटतंय तुम्हाला? महापालिकेत महापौर महिला आहेत, विरोधी पक्षनेता तुम्ही महिला आहात, आयुक्तपदी सुद्धा महिला राहायची आहे. मुळामध्ये भिडे मॅडम, अश्विनी भिडे या आपल्याकडे एएमसी म्हणून काम करून गेलेले आहेत. त्यांच्या सोबत आम्ही काम केलेलं आहे. आणि त्यांच्या सोबत काम करत असताना त्यांच्या संपूर्ण त्यांचा जो कार्यभार आहे तो कसा असतो, त्या अतिशय सकारात्मक दृष्टीने काम करतात. सकारात्मक दृष्टीमध्ये ते पक्ष भेदाभेद करत नाही. त्या एएमसी होत्या. आणि गुड लक त्यांचं की या वेळेला ह्या मुंबई महापालिकेवर पहिल्यांदा ज्या एएमसी होत्या त्या पुन्हा आयुक्त म्हणून येत आहेत. कारण मुंबईमध्ये
पहिल्यांदा ज्यापासून विरोधी पक्षनेता, त्याच्यामध्ये पहिल्यांदा महिला विरोधी पक्षनेता, आता पुन्हा एएमसी बनून आलेल्या आता आमच्याकडे आयुक्त म्हणून येत आहेत, आणि त्या पण महिला महापौर तर आहेतच. त्यामुळे खरंच आहे, महिला सेक्रेटरी आहेच MS डिपार्टमेंटची. त्यामुळे खरंच महिला राज आहे. आणि शिंदेंचा विरोध होता नाही होता तो आम्हाला माहिती नाही, पण त्यांच्यात धुसफूस आहे ही मात्र हळूहळू फुसफुसनी बाहेर येते एवढी नक्की. काही सोबत मंत्रिमंडळात सुद्धा फेरबदल करावे अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत. दीपक केसरकर असतील किंवा अन्य मंत्र्यांसाठी काही नाराज आहेत, कॅमेरासमोर काही वर्तणूक झाली आहे त्यामुळे नाराज आहेत, काही मोठे फेरबदल करण्याची शक्यता ती सुद्धा खराब करतात. हा, आपण गेल्या वर्षभरात पाहिलं, कोण कॅन्टीनच्या मुलांना जाऊन ठोसे मारतायत, कोण हा म्हणजे अर्ध नग्न खाली उतरून मारामाऱ्या करतायत, कोण बॅगाच्या बॅगा म्हणजे आम्हाला सांगता खोके बोलू नका, तर आम्ही म्हणायचं आता भरलेल्या बॅगा, खोक्यांसारख्या भरलेल्या बॅगा, त्याचं लक्ष्मी दर्शन दाखवतायत. तर कोण सांगतंय की मी 35 कोटीवर पाणी सोडलं, मला मिळणारा लाभ हा 35 कोटीचा होता आणि तो माझ्या कार्यकर्त्यांसाठी सोडला. मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, जर कार्यकर्त्यांसाठी 35 कोटी सोडले आहेत तर जरा कार्यकर्त्यांची कौलं चेक करा, काही सोन्या बिन्याची घातली आहेत का. कारण कार्यकर्ता भाग्यशाली आहे म्हणायचा. काही थापा मारतायत. आणि आता तर काय कॅप्टननी सगळ्यांना कॅप्टनशिप देऊनच टाकली. काय काय दिलंय लाभ, कुठला लाभ दिला तो आता कॅप्टनच सांगू शकतो. आणि आलेले व्हिडिओज, कारण त्या आलेल्या व्हिडिओवर पण आता बंदी घातलीच पाहिजे. काही महिला ठरवून गेले आहेत, काही महिला फुसलावून असं काही चित्र अजूनही स्पष्ट होत नाही. पण महिलांचे पालक गेलेले असताना ज्या कॅप्टननी धाडस केलं, ते धाडस या राजकीय लोकांचं पाठबळ होतं, म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑफिसमध्ये इम्पोर्टेड काच लावून, की ज्या काचेतून बाहेरचं दिसतं पण आतलं दिसत नाही, अशा पद्धतीने अत्याचार केलाय. आणि ह्या तमाने कुठच्या तरी हॉटेलमध्ये भेटल्या. तर कॅप्टन काय वृत्तीचा माणूस, तुमचं वय काय, तुम्ही काय करताय, तुम्ही कुठल्या मंत्रिपदासाठी काय करताय, काय काय वयाचं आपल्या पदाचं काय भान आहे की नाही. ताई, काल सभागृहामध्ये तुम्हाला बाळासाहेब ठिकाणी थांबवण्यात आलं होतं. नाही, मुळामध्ये काल आम्हाला भाजपकडून असं सांगितलंय 50 खोके आम्ही त्याला उत्तर देणार, 50 ठोस्याने आम्ही उत्तर देणार, 50 ठोसे म्हणून अशा पद्धतीने आम्ही उत्तर देणार. नाही, मुळामध्ये अशा धमक्या, अशा पोकळ धमक्या आम्ही घाबरत नाही. ठोसे मारायला तर आम्ही काय केळी काढायला जाणार का. हा, तुम्ही द्याल तेव्हा. इतका पण मागचे आमचे इतिहास जरा तपासा, नवीन आलेत त्यांनी. हा, एक मिनिट. काल जो प्रकार घडलाय तो महापौरांनी आम्हाला फोन केले, महापौरांच्या डिपार्टमेंटमधनं फोन आले, कुठलाही विषय सांगितला गेला नाही. पण प्रथम नागरिक आणि मुंबई महानगरपालिकेच्या महापौर या सभा चालवण्यासाठी इम्पॉर्टंट असतात आणि मुंबईसाठी इम्पॉर्टंट आहे. काही बोलवल्यानंतर लगेच जायलाच पाहिजे. आम्ही गेलो, मी स्वतः होती, माझ्याबरोबर मनसेचा गटनेता आमचा यशवंत, त्यानंतर उबाळे, त्यानंतर सपाच्या कोण, अशा सगळेजण, आम्ही 4 जण तर होतो. आणि गटनेता म्हणून अभय घोले आले, त्याच्यानंतर एक शिंदे आले, सगळे आले. अमयनी सगळ्यांना बोलवलं आणि मी एवढं म्हटलं पण
की अरे गटनेत्यांची मीटिंग आहे आणि आम्हाला महापौरांशी बोलायचंय. शांत बसलो. नाही, आम्हाला महापौरांची वैयक्तिक बोलायचंय. मी म्हटलं ठीक आहे, आम्ही बसतो इकडे, तुम्ही अँटी चेंबरमध्ये जा आणि जे बोलायचं ते बोला, काही हरकत नाही. 10 मिनिटं उशीर चालेल. नाही ना, आम्हाला इथेच बोलायचं. तर मीच म्हटलं म्हणजे आम्ही उठायचंय का? इथेच बोलायचंय, त्यांच्याशीच बोलायचं, तर मग आम्ही सगळे गटनेते उठायचंय का? नाही नाही, ते महापौर ठरवतील. महापौरांकडे बघितलं, नाही थांबा तिकडे. मी म्हटलं आम्हाला जे बोलवलं ते ह्याच्यासाठी बोलवलं का? आणि मग आम्ही खरं म्हणजे मला पत्रकारांसमोर मला वाटलं वेगळा तिकडे दरवाजा जो उघडा असतो तिथून मी आपलं सहज निघून जाईल. मला बाहेरच काही पत्रकार भेटले आणि असा अपमान जर महापौर करणार असेल, माझं काय म्हणणं होतं, समय सूचकता दाखवा. त्यावेळेला त्यांनी अमयला सांगायला हवं होतं, अमय तुझा कुठलाही विषय असू दे, पण गटनेता पहिला करते आणि मग तुला घेते. जर अशाच गोष्टी होणार असेल तर तुमच्या दालनात आम्ही येतो. एक तर तुमच्या दालनात काही ती सिक्युरिटीची म्हणा, MS डिपार्टमेंटची म्हणा, किंवा कोणी जात आहे, कोणी येत आहे. त्यामुळे कसं मुंबईकर आहेत, खूप चांगलं काम करतायत असं त्याच म्हणतायत. आम्ही येऊ दे गर्दी. ती गर्दी आम्हाला माहिती आहे. ज्याने कधीच महापालिका पाहिली नाही, संघाणी विघाणी, ते सगळे येत आहेत. अगदी मोठी मोठी कमळं लावून येत आहेत. सगळं आम्हाला माहिती आहे. त्यालाही आमचा विरोध नाही. मग करा काय तो, पण अपमान करायचा तुम्हाला अधिकार दिला कुठे? मुळामध्ये कुठलाही कार्यक्रम एवढा मोठा करतो तर त्यासाठी गटनेत्यांना बोलवून की बाबा आपण हा महापौरांचा कार्यक्रम राहिलाय, आपण करतोय, तुमच्या नगरसेवकांना सगळ्यांना सांगा की मुंबईच्या मर्यादित असलेल्या लोकांचे तुम्ही फॉर्म भरा आणि तुमच्या शिफारसीने आम्हाला कळवा. पण तसं काय झालेलं दिसत नाहीये. आणि म्हणून मग त्या कुठल्या नगरसेविकेनी, भले आमच्या पण नगरसेविकेनी भरला असेल तर तो चुकीचा आहे. कोल्हापूर वगैरे त्यांची नोंदणी असेल आणि त्या फिरायला म्हणून मुंबईत आल्या असतील आणि त्यांना जर महापौर पुरस्कार मिळणार असेल, मग त्या कोणत्याही पक्षाच्या असू दे, हे महापौरांनी चेक करायला पाहिजे. महापौरांच्या असलेल्या कमिटीनी हे पूर्ण चेक करायला पाहिजे. आणि कोल्हापूरवरनं, मीरा भाईंदरवरना फिरायला येणाऱ्याला जर तुम्ही तो पुरस्कार देणार असाल तर मला वाटतं चुकीचं आहे. त्या केलेल्या सामाजिक कामाची नोंद ही त्या कुठे करतायत, त्यांचा ऍड्रेस काय हा पाहिला जातो. पण ह्याच्यामध्ये आत्ताच मला कळलंय की कोल्हापूर आहे, मीरा भाईंदर, अशा 2-3 महिला आहेत. महिलाला दिलं पाहिजे, अजिबात माझी ना नाही. पण माझा आपला नियम आहे, मुंबईच्या आतल्याच, मुंबईच्या हद्दीमध्ये असलेल्याच महिलांना द्यायचं आहे. तुम्ही काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही आहात, मी महापौर आहात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बरोबरी करायला एवढ्यात तरी जाऊ नका, असं माझा प्रेमळ सल्ला असेल. तर मुख्यमंत्री ते मुख्यमंत्री आहेत, पण जर मुख्यमंत्र्यांसारखं काम करायचंय तर मुख्यमंत्री किती दक्ष असतात ते पण त्यांचा गुण घ्या. एक प्रश्न असा आहे की पीओपी वरून सध्या पालिकेमध्ये गोंधळ पाहायला मिळतो. त्यांनी जे परिपत्रक काढलं त्याच्यामध्ये स्पष्टीकरण देताना पलटी मारलेली आहे. पालिकेने एक मोठा विरोधाभास हा समोर आलेला पाहायला मिळते. कशा पद्धतीने बघतात या सगळ्या करंट? एकीकडे ते म्हणतात मूर्तिकारांना रंग असेल किंवा माती असेल ती दिली जाईल, जे मंडपाच्या परवानग्या आहेत त्या दिल्या जातील. या सगळ्या ह्याच्यात आता गोंधळ पाहायला मिळतो पुन्हा एकदा. कोविड काळापासून ह्या मूर्त्यांबद्दलचे प्रश्न निर्माण झाले. पीओपी असेल आणि आपल्याला दिली गेलेली माती असेल, ज्या आपण जी गणपतीसाठी माती दिली जाते त्याचं पण विसर्जन समुद्रामध्ये येऊन त्या काठावरचे जलचर
मरतात आणि घट्ट बसतात, अर्थात छोटे छोटे मासे ते बाधित होतात, त्यांना त्रास होतो. आणि पीओपीनी तर कायच्या काय होतो, सगळ्यात मूर्त्या बाहेर येतात. त्यामुळे निर्णय ज्या वेळेला हे सुरू झालं त्यावेळेला आपण पॉन्ड चालू केली. मुंबईमध्ये पहिल्यांदा शुभा राऊळांच्या माध्यमातून महापौर कशा असाव्या शिवसेनेच्या, शुभा राऊळांच्या माध्यमातून पॉन्ड चालू केले गेले आणि त्याच्यात मूर्त्या विसर्जित होत होत्या. आज आमची पण घरातली मूर्ती 21 इंचाची असते. वरळी जांभोरी मैदानात मोठे 2 पॉन्ड तयार केले जातात. कुठेही मैदान न खोदता पॉन्ड तयार केले जातात. अभिजित आमचा पाटील करतो, आशिष चिमुरकर करतात, सुनील शिंदे सपोर्ट करतात, सचिन भाऊ नारळ फोडायला येतात. त्यामुळे ही सगळी मंडळी मैदानाला बाधित न करता पॉन्ड करतात आणि त्याच्यातली मग माती जास्तीत जास्त सुकून चाळून घेऊन मग काही ठिकाणी वापरायला पण देतात. किल्ले बिल्ले बनवायसाठी लागणारी माती मिक्स करून ते वापरायला देतात. त्यामुळे त्याचा निर्णय राज्य सरकारने लवकर घ्यावा. मूर्तिकारांचं अख्खं वर्ष त्या कार्यक्रमावर असतं, त्यामुळे असं काहीतरी घ्यावं. काही शेवटचा प्रश्न आहे. 1998 पासून ते 2025 पर्यंत नगरसेवक किंवा मग इतर जे महापालिकेत येणारे लोकप्रतिनिधी आहेत ते काही प्रश्न सूचना उपस्थित करतात, त्यावर अहवाल जो आहे तो आयुक्तांकडून येणं अपेक्षित असतो. पण आता ह्या 28 वर्षात 136 अहवाल जे ते अद्याप आलेले नाहीत. तुम्ही उपस्थित केलेल्या सूचना मागण्या या धूळ खात पडलेल्या असल्याची बाब समोर आलेली आहे. आता जे घडलंय ते नेहमीच त्याच्यावर आम्ही पण बोललेलो आहोत. पण मला आता अपेक्षा आहे या सगळ्या गोष्टीवर अश्विनी भिडे मॅडम अगदी चांगला प्रकाश टाकतील आणि त्यांचा जो कार्यकाल आहे पूर्ण तो यशस्वीरित्या त्या पार पाडतील.